नमस्कार. मी विश्वास उदगी. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो एक ऐतिहासिक असा टप्पा आहे सहकारी बँकांच्या चळवळीतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल 31 मार्च 2022 रोजी पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचं जे काही ज्याला आपण म्हणू त्यांच्या प्रशासकाच्या खाली ही बँक होती. 23 सप्टेंबर 2019ला त्यांनी प्रशासक आणला आणि आत्ता 31 मार्च 2022 रोजी या बँकेचं अजूनही सेक्शन 35 हे संपुष्टात आलेलं नाहीये, परंतु 8 महिन्यापूर्वी युनिटी स्मॉल फायनान्स बँक नावाची जी नवीन बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याचं लायसन्स इश्यू केलं, बँकिंग परवाना दिला, ती नवीन जनरेशन मधली परंतु 300 कोटी भाग भांडवलाची एक बँक आहे. या बँकेची निर्मिती अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने झाली, परंतु ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्यापैकी त्याची छाननी करून त्यांनी सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस आणि भारत पे त्याची जी काही सबसिडरी आहे त्यांना हे लायसन्स दिलेलं आहे. अर्थात याचा अर्थ असा झाला की 2 स्टेक होल्डर्स आहेत आणि त्या 2 स्टेक होल्डर्समध्ये आत्ता आपल्यापुढे माहिती अशी येते की 51% मालकी ही सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसची असून उर्वरित 49% ही भारत पेची आहे. आता ह्या 8 महिन्यापूर्वी दिलेल्या लायसन्सला आता प्रत्यक्ष 1 एप्रिल 2022 नंतर या बँकेमध्ये पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचे संपूर्ण ॲसेट्स आणि लायबिलिटीज हे ट्रान्सफर होणं आणि ते अमलगमेशन पूर्ण होणं असं 25 डिसेंबरला जी नोटिफिकेशन आरबीआयने काढली त्या नोटिफिकेशन प्रमाणे या नवीन बँकेमध्ये पंजाब आणि महाराष्ट्राचे सगळे असेट्स आणि लायबिलिटीज ट्रान्सफर होती आणि मग 1 एप्रिल 2022 पासून या बँकेमध्ये त्याचा व्यवहार चालू होईल. तर 1 एप्रिल हा सुट्टीचा दिवस आहे, 2 एप्रिल हा पण सुट्टीचा दिवस आहे आणि काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे जाहीर केलं की पीएमसी मधले जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांना 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम ही युनिटी फायनान्सकडे आम्ही ट्रान्सफर करण्यात आलेली आहे आमच्याकडून. रिझर्व्ह बँक जेव्हा असं म्हणते तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सबसिडरी DICGC म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सबसिडरी कंपनी 1961 साली जन्माला आलेली आहे आणि 1961 नंतर जी जन्माला आल्यानंतर आत्ता ऑगस्ट 2021 मध्ये संसदेमध्ये 61 या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली आणि त्या दुरुस्तीमध्ये इन्शुरन्सची रक्कम ही एखादी बँक संकटात आल्यानंतर 90 दिवसात मिळेल आणि त्यासाठी सर्व इन्शुर्ड बँकांनी आपले 100 रुपयाला 10 पैसे याच्याऐवजी 100 रुपयाला 12 पैसे एवढा प्रीमियम DICC मध्ये जमा करावा आणि त्यामुळे 12 पैसे जमा केल्यानंतर त्यांनी लगोलग एक त्याच्याच पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये संसद संपल्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये DICCने एक पत्रक काढलं आणि 21 सहकारी बँकांमध्ये हे पत्रक पाठवून सांगितलं की नाही, आम्ही तुम्हाला 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स ताबडतोब देत आहोत. ही झाली एक महत्वाची घटना. पंजाब आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हे सर्क्युलर गेल्यानंतर तिथे प्रचंड मोठा संताप उसळला की आमच्या सगळ्या संपूर्ण 100% पैशाचं काय. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे पत्रक जे आहे DICCचं हे या बँकेला लागू नाहीये, कारण या बँकेला आम्ही एक अमलगमेशीची स्कीम देणार आहोत आणि ती स्कीम ही डिसेंबरमध्ये आली आणि त्याचं एक नोटिफिकेशन डिसेंबरमध्ये आलं, पण 1 ऑक्टोबरला ही स्कीम प्रसारित करण्यात आली. या स्कीमला ठेवीदारांच्या अनेक नवे सगळ्याच संघटनांकडून कडाडून विरोध झालेला आहे आणि ठेवीदारांच्या संघटना, व्यक्तिशः ठेवीदार आणि अनेक संस्थांनी
माझ्या माहितीप्रमाणे 11,000 ते 11,500 एवढे प्रतिक्रिया, लेखी प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पंजाब अँड महाराष्ट्र बँक 23 सप्टेंबर 2019 साली जेव्हा प्रशासकाच्या अंडर आली, त्याची पार्श्वभूमी होती की वाधवा हे बिल्डर जे हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे HDIL आणि DHFL आणि IL&FS या सगळ्यांनी मिळून या PMC बँकेमध्ये नाही म्हटलं तरी 7,000 कोटीचं कर्ज उचललेलं आहे. किंबहुना या PMC बँकेवरती जे नियंत्रण होतं ते वाधवा कुटुंबियांचंच होतं आणि संपूर्ण संचालक मंडळ हे त्यांच्या कब्जातच होतं. ज्यावेळेस ह्या घटना घडत होत्या त्यावेळेस हळूहळू बाहेर आलेल्या गोष्टी की प्रत्यक्षामध्ये 2,000 कोटी कर्ज बॅलन्स शीटमध्ये दिसतंय, पण प्रत्यक्षामध्ये 6,500 कोटीचं कर्ज वाधवा या ग्रुपला आहे. आणि वाधवा हा ग्रुप हा IL&FS, HDIL आणि अर्थातच DHFL या सर्वांशी संबंधित आहे. आणि या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये HDILची एक प्रचंड मोठी इमारत आहे. HDILचं जे हेडक्वार्टर आहे हे भांडूपला आहे आणि त्यांच्याच प्रिमायसेसमध्ये पंजाब आणि महाराष्ट्र बँक सुद्धा आहे, किंबहुना त्याचं हेडक्वार्टर स्थिती आहे. त्यामुळे संपूर्णपणे HDILच्या कब्जात असलेली ही पंजाब आणि महाराष्ट्र बँक, कोऑपरेटिव्ह बँक ही 5व्या नंबरची मोठी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक होती. आणि त्या बँकेमध्ये 2019च्या कालखंडामध्ये जेव्हा इलेक्शनचं वातावरण होतं, एक सरकार जाऊन दुसरं सरकार येण्याची ती प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जे लोक होते त्यांच्यातले अनेक लोक या बँकेच्या या सगळ्या व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत असे आरोप होत होते. आणि मग संपूर्ण संचालक मंडळात बरखास्त होऊन त्यांची धरपकड झाली. EOWने प्रॉपर्टी अटॅच केलेली आहे. वाधवा पिता पुत्र हे जेल आणि बेल करतायत. ते अजूनही EOWच्या एकूणच केसमध्ये आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणं, हॉस्पिटलमधून बाहेर पडणं, जेलमध्ये येणं, जेलमधून बाहेर पडणं हे चालूच आहे. त्यांची संपूर्ण संपत्ती ही EOWने सील केली आहे, म्हणजे ती सरकारच्या अधीन आहे. आणि ठेवीदारांचा प्रचंड मोठा आक्रोश, संताप, हाहाकार. 100हून जास्त लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. रोज आंदोलन होतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती होत आहेत, BKCला होत आहेत, फोर्ट एरियामध्ये होत आहेत, भारतातल्या अनेक शहरांमधून होत आहेत, मुख्यतः दिल्ली आणि मुंबईमध्ये होत आहेत. होय, दिल्लीमध्ये 2 कोर्ट केसेस सुद्धा दिल्ली हायकोर्टामध्ये आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा एकूणच या बँकेच्या कारभाराविरोधात मुंबईच्या हायकोर्टामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यपद्धतीवरती आणि संचालक मंडळाच्या विरोधामध्ये जेवढे काही अर्ज आले ते सगळे मुंबई हायकोर्टाने डिफीट केलेले आहेत, रद्द झालेले आहेत. त्यामुळे ठेवीदारांचा आक्रोश वाढला. ठेवीदारांना कोणी त्राता नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारमधल्या अर्थमंत्र्यांनी हे जाहीर केलं की आम्ही एक मोठा रिलीफ देतो. तो रिलीफ म्हणजे इन्शुरन्सचे पैसे. एखादी बँक बुडण्याच्या सदृश्य आहे किंवा बुडत असेल तर बुडल्यानंतर किती पैसे विम्याची रक्कम म्हणून ठेवी परत मिळतील. तर 1 लाख ही रक्कम 1993 साली बँक ऑफ कराडच्या लिक्विडेशनच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने जाहीर केलं होतं. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलं, अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही ही 1 लाखाची रक्कम 1993 सालची आताच्या इन्फ्लेशनच्या प्रमाणे आम्ही ही रक्कम 5 लाख करतो. त्यामुळे ठेवीदारांचे 84% ठेवीदारांची 100% पैसे आम्ही परत करतो ही त्यांनी जाहिरात केली. मूळ प्रश्न असा की लोक आक्रोश करतात की माझे सगळे पैसे पूर्ण कधी मिळणार हे सांगा. त्याच्यामध्ये सरकार अशी पोझिशन घेते, अशी भूमिका जाहीर करते की आम्ही तुमचे 84% लोकांचे 100% पैसे परत करतो. पण सत्य हे अशा तऱ्हेने शुगर कोटेड मांडलं जात आहे. आणि मग जेव्हा DICC ऍक्ट अमेंड झाला
आणि 90 दिवसात आम्ही पैसे देऊ असं जेव्हा सरकारने जाहीर केलं तेव्हा पुन्हा एकदा आगडोंब उसळला की सरकार आम्हाला सांगतं की आम्ही या बँकेच्या अंमलगमेषणविषयी प्रयत्न करतो आणि सरकार भलतंच करते, आमचे पैसे 5 लाखच देणार आहेत. मग सरकारने सांगितलं वेट, आमची अंमलगमेषणीची स्कीम 1 ऑक्टोबरला आम्ही जाहीर करतो, जनतेच्या प्रतिक्रिया मागू आणि मग आम्ही निर्णय करू की ही जी काही युनिटी फायनान्स बँक जी नव्याने निर्माण झाली, ज्याला आम्ही लायसन दिलंय, त्यांनी टर्म्स अँड कंडिशन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पूर्ण केल्या तर त्यांना पंजाब आणि महाराष्ट्राचे ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे जे काही कर्ज चांगली किंवा बुडीत आणि एकूण ठेवी आणि प्रॉपर्टी याचा संपूर्ण चार्ज ते नवीन युनिटी फायनान्सकडे सोपवणार असा त्याचा अंमलगमेषणचा अर्थ झाला. म्हणजे नवीन जी बँक आहे ही जुन्या बँकेतले सगळे थकीत आणि बुडीत कर्ज आणि ठेवी आणि सिक्युरिटीज सगळ्याच गोष्टी ताबा मिळू शकतात. ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ पीएमसी बँक विल बी टेकन ओव्हर बाय युनिटी स्मॉल फायनान्स बँक असा त्याचा अर्थ आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जसपाल बिंद्रा हे त्याचे सीईओ आहेत आणि सेंट्रल फायनान्शियल सिक्युरिटीज आणि भारत पे यांच्या जॉईंट व्हेंचरकडे लायसन देऊन त्यांच्या हातात पीएमसी बँक सोपवण्याचा निर्णय हा आरबीआयने केलेला आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, याच्यामध्ये स्कॅमचं काय झालं, वाधवांची रक्कम रिकव्हर होणार की नाही, वाधवांना काय शिक्षा होणार, संचालक मंडळातल्या लोकांना काय शिक्षा होणार, बँक बुडवणाऱ्यांना काय शिक्षा होणार, धोरणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधले दोषी लोकांना काय शिक्षा होणार, कोणी कशाची चौकशी करत नाहीये. आणि बँकेचं टेकओव्हर, अमलगमेशन, मर्जर काही म्हणा त्याला, ते एका नवीन बँकेत 1 एप्रिल 2022 पासून आता सुरू होत आहे. आणि याच प्रक्रियेमध्ये जे सर्क्युलर डीआयसीसी सरकारने मागे घेतलं, म्हणजे डीआयसीसीने मागितलं ऑगस्ट 2021 नंतर, ते पुन्हा आता 3 एप्रिल पासून अंमलात येत आहे. काल त्याची घोषणा झाली की डीआयसीसीने पत्र काढून सांगितलं की आम्ही 3,700 कोटी रुपयाचं एक कर्ज या स्मॉल युनिटी फायनान्स बँकेला दिलेलं आहे आणि आम्ही 3,800 कोटी रुपये स्मॉल युनिटी फायनान्स बँकेच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. स्मॉल युनिटी फायनान्स बँकेकडून SMS सगळ्या खातेदारांना गेला, म्हणजे ठेवीदारांना गेला की तुमचे पैसे हे तुमच्या खात्यात आज जमा झालेत, म्हणजे 31 मार्च 2022ला, आणि तुमची पासबुक्स, तुमचे चेकबुक हे 3 तारखेला जेव्हा बँक 3 तारखेला रविवार आहे, 4 तारखेला जेव्हा बँक ही ओपन होईल त्या दिवशी आमची बँक डिजिटल बँक आहे, तुम्ही आमच्या बँकेमध्ये चौकशी करा, तुमची खाती तपासा, तुमचं चेकबुक घ्या आणि मग तुम्हाला तुमची रक्कम 5 लाख रुपयापर्यंत जी आहे ती काढायला किंवा ट्रान्सफर करायला त्या चेकबुकचा तुम्ही वापर करा. 5 लाखापर्यंतची रक्कम ही अशा तऱ्हेने डीआयसीसी कडून स्मॉल फायनान्स बँक युनिटी SFB याच्याकडे ट्रान्सफर झाली. आणि ही जी घटना आहे ही सहकारी क्षेत्रामधली आज नोंद करण्यासारखी घटना आहे. ह्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. एक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ते कितीही दोषी असले ह्या पीएमसी स्कॅम मध्ये, कारण त्यांचंच ऑडिट होतं, त्यांनी IT ऑडिट केलं नव्हतं, त्यांनी आधी 5 वर्ष A ग्रेडचं सर्टिफिकेट दिलं होतं, त्यांचेच इन्स्पेक्टर, त्यांचंच नियंत्रण, त्यांचंच रेग्युलेशन, पण तरीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा दावा, आम्ही जर हस्तक्षेप केला नसता तर ही बँक पूर्णपणे बंद करायला लागली असती, आम्ही ती वाचवली आणि ती आता आम्ही या पद्धतीने टेक ओव्हर करायला भाग पाडतो, किंबहुना अशी परिस्थिती निर्माण करतो, ती त्यांनी निर्माण केली. हेच आरबीआयचं कौशल्य. या ठिकाणी केंद्र सरकार त्याच्या मागे भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे युनिटी फायनान्स बँकेचे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांमध्ये बिंद्रा हे जरी असले तरी प्रवक्ते हे केंद्र सरकार पण आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण आहे, आणि ते दावा करतायत की आम्ही अशा तऱ्हेने संकटात सापडलेल्या एखाद्या स्कॅम टेंटेड बँकेला आम्ही अशा तऱ्हेने रिलीफ देऊ शकतो आणि आम्ही ठेवीदारांना 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम देऊन आम्ही कसा एक मोठा क्रांतिकारक निर्णय घेतलाय
हे आज ते समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतात. तर ही एक बाजू झाली. आताच्या गेल्या 7 वर्षाच्या शासन काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कर्तृत्व आपण 8 नोव्हेंबर 2016 पाहिलेलं आहे. 8 नोव्हेंबर 2016च्या बाबतीत एवढा बबडा झालाय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्वायत्तता गेली, हे तर निश्चितच आहे. पण तेव्हा जे फायनान्स सेक्रेटरी होते ते आता या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत. त्यांचं नाव शक्तिकांता दास. आणि त्यांच्याच या कालखंडामध्ये आता आपण बघतो की पीएमसी बँकेचं हे रूपांतर आता युनिटी फायनान्स बँकेत होते. त्याचं कन्व्हर्शन म्हणा, अमलगमेशन म्हणा, हे होते. ह्याच्यात महत्वाची बाब कोणती? हे प्रत्यक्षात दोषी लोकांना सजा होईल तेव्हा होईल. त्याच्याविषयी लॉ विल टेक इट्स ओन कोर्स असं म्हणणारं सरकार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कोणी दोषी असणार नाही, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एन्श्युअर केलेलं आहे. सरकारमधलं कोणी दोषी असणार नाही. संचालक मंडळावर जे दोषी असतील त्यांना कायद्याप्रमाणे सजा होईल, ही भूमिका त्यांची आहे. पण नेमका स्कॅम मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती दोषी आहे हे जगापुढे येत नाहीये. आणि ही गोष्ट स्पष्ट आहे की पीएमसीच्या मॅनेजमेंटला 21,000 बोगस अकाउंट काढण्याकरता एक काही लोकांची कमिटी होती आणि त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कधीच ऑडिट झालेलं नव्हतं. म्हणून ते 21,000 बोगस अकाउंटमध्ये जवळजवळ 4,000 कोटीची कर्ज ही वाधवा ग्रुपला देण्यात आली होती. म्हणून वाधवा ग्रुपला एकूण कर्ज वाटप हे 6,500 कोटीच्या आसपास आहे, ज्याचं ऑडिट, इन्स्पेक्शन सगळं 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 हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेलं आहे. त्यामुळे पीएमसी बँक ही 2-2 बॅलन्स शीट घेऊन काम करत होती. हा जो वाक्प्रचार आहे हीच खरी रियालिटी आहे. आणि 2 बॅलन्स शीट घेऊन काम करणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये अग्रभागी असणारी ही पीएमसी बँक ही हर्षद मेहतापासून ते तुमचे ज्याला आपण K10 शेअर्स म्हणतो, केतन पारीख, आणि आता नीरव मोदीपर्यंत अशा अनेक प्रकरणांची आठवण करून देणारा स्कॅम हा पीएमसी सारख्या सहकारी बँकेत झालेला आहे. आणि म्हणून त्याची नोंद ही घ्यायलाच पाहिजे. आपण चित्रा रामकृष्णची नोंद NSE मध्ये घेतोच आहोत. पण तसंच सहकारी क्षेत्रातल्या या मोठ्या फ्रॉडची आणि या फ्रॉडचं परिमाण असं आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्वतःला वाचवण्याकरता त्यांना ही मर्जरची स्कीम तयार करणे आणि एक बँक उभी करणं आणि ती युनिटी फॉर स्मॉल फायनान्स बँक असं त्याला जे काय नवीन लायसन दिलं, हो, गेल्या 6 वर्षातलं हे पहिलं लायसन आहे. युनिटी स्मॉल बँकेला 300 कोटी रुपयाचं भागभांडवल असलेल्या बँकेला प्रत्यक्षात अजून बरंचसं भागभांडवल आणायचं आहे. आणि युनिटी फायनान्स बँकेचं वेबसाईट उघडून बघितलं तर आजही त्यांना अजूनही 1100 कोटीपेक्षा जास्त भांडवल आणायचं आहे. पण या 31 तारखेपर्यंत तिची मर्यादा संपत होती. म्हणून या DICCने जे RBIची सबसिडरी आहे त्यांनी 3,800 कोटी रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. त्यापैकी 3,700 कोटी हे कर्ज रूपाने या युनिटी फायनान्स बँकेला देण्यात आले. ते कर्ज किती व्याजदराचं आहे, ते कर्ज फेडण्यासाठी किती वर्ष लागतील याविषयी काहीही तपशील या DICCने दिलेला नाहीये. परंतु कर्जाचा मामला आहे हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की एकूणच ठेवीदार जे आहेत, आम्ही त्यांच्या संरक्षणाची कशी व्यवस्था केली आहे असं जेव्हा RBI सांगते त्याची आज आपण नोंद घेऊया. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ केवळ पीएमसी साठी नाही आहे. हा व्हिडिओ एक प्रातिनिधिक व्हिडिओ आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहकारी क्षेत्राविषयी त्यांचं धोरण काय आहे आणि यातून या देशाचं भवितव्य, सहकारी क्षेत्राचं भवितव्य, विशेष करून अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं, जिल्हा सहकारी बँकांचं भवितव्य सरकार कशा पद्धतीने आखू पाहत आहे त्याकरता हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी सरकारने ठेवीदारांच्या करता एक कायदा केलेला आहे आणि तो कायदा असं म्हणतो की एखादी बँक जेव्हा बुडेल, ते संकटात असं म्हणत नाहीत, बुडेल तेव्हा 90 दिवसाच्या आत DICGC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही 5 लाख रुपयापर्यंत डिपॉझिट विम्याचे पैसे 90 दिवसात ठेवीदारांच्या खात्यात जमा करेल. कारण ती बँक बुडणं म्हणजे काय, तर पहिल्यांदा सेक्शन 35 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एखाद्या सहकारी बँकेला नोटीस पाठवते आणि सांगते की तुमचे सगळे व्यवहार बंद करा आणि ठेवीदारांना फक्त 2,000-5,000 रुपये काढायला मिळतात. आणि आपल्याला माहिती आहे गेल्या 10-15 वर्षामध्ये पेन अर्बन बँक, रुपे बँक, त्यानंतर जवळजवळ 44 सहकारी बँका, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ज्याला आपण म्हणतो, या बँका या सेक्शन 35 मध्ये आहेत. म्हणजे
प्रशासक मंडळ जातं, संचालक मंडळ जातं, प्रशासक नेमला जातो, प्रशासक नेमण्यासाठी आरबीआय सरकारला लिहितं, सरकार कोणीतरी एक कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये असलेला निबंधक, उपनिबंधक, प्रतिनिधी हे प्रशासक म्हणून आणून बसवतात आणि त्या ठिकाणी संपूर्णपणे ती बँक अर्बन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या निगराणीखाली येतं आणि मग दर 3 महिने 6 महिन्यानंतर त्याचा लायसन पिरियड हा वाढवत नेतात. प्रत्यक्षात ती बँक पुनर्जीवित होणं हे आता अजून कुठल्याही बँकेच्या बाबतीत घडलेलं नाहीये. आणि आता करोनाच्या कालखंडामध्ये आपदा में अवसर जो बघितला जातो तो हा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार काय करते तर त्यांनी सीकेपी नावाची एक महत्वाची बँक 2012 साली सेक्शन 35 मध्ये आली होती. त्या बँकेचं लायसन हे बँकिंग परवाना 28 एप्रिल 2020 ला म्हणजे कोरोना डोक्यावर होता, लोक आपापल्या घरी होते, सरकार पूर्णपणे बंद होतं, उद्योग पूर्णपणे बंद होता आणि या बँकेचा परवाना रद्द करून त्या ठिकाणी एक लिक्विडेटर आणला आणि त्या लिक्विडेटरच्या अपॉइंटमेंटला आव्हान जेव्हा ठेवीदारांनी दिलं, होय माझाच पुढाकार होता. त्या ठिकाणी मे महिन्यात जो रिट पिटिशन मुंबईच्या हायकोर्टामध्ये आम्ही जो केला ठेवीदारांच्या वतीने त्याला प्रतिसाद न्यायमूर्ती काठावाला जे आता नुकतेच निवृत्त झाले त्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये DICCला 5 लाखाची रक्कम द्यायला भाग पडलं आणि ती 5 लाखाची रक्कम ही कायद्यान्वये लिक्विडेशनच्या नंतर मिळणारी गोष्ट ही प्रत्यक्ष लिक्विडेशन सुरू व्हायच्या आधीच मिळाली. हा एक नवीन इतिहास घडला आणि DICCला 5 लाख रुपये द्यायला भाग पडल्यानंतर अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आणि भारत सरकारला DICCला एक कायद्याचं कवच निर्माण करून द्यावं लागलं आणि त्याकरता पूर्ण 1 वर्ष थांबून ऑगस्ट 2021 मध्ये भारत सरकारने DICC ऍक्ट 1961 अमेंड करून DICC ऍक्ट 2021 निर्माण केला. तिथे मग ते 90 दिवसाचा एक कालखंड आला जो सीकेपी मध्ये ऑगस्ट 2020 मध्ये लोकांना पैसे मिळायला सुरुवात झाली होती. हा एक नवीन इतिहास आहे. प्रश्न तरी पण शिल्लक राहतो की लिक्विडेशन करण्याचा अधिकार आरबीआयचा हा योग्य का अयोग्य. त्यानंतर ठेवीदारांचे सगळे पैसे त्यांचे असतात, ते कष्टाचे असतात, ते मेहनतीचे असतात, ते सगळे सिनियर सिटीजन असतात. या सगळ्या पैशावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा DICC असं कसं म्हणू शकते की बँक बुडल्यानंतर तुला फक्त 5 लाख मिळतील. मुळामध्ये या कायद्याला आतापर्यंत कोणीही आव्हान दिलेलं नव्हतं 1961 पासून ते आतापर्यंत, किंवा दिलं असेल तरी काही त्याचं प्रकटपणे दिसत नाही. 61 साली 1500 रुपये होते, कालांतराने ते 40,000 रुपये झाले. त्यानंतर 1 लाख बँक ऑफ कराडच्या वेळेस डॉक्टर मनमोहन सिंगांनी होय बँक ऑफ कराड ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया मर्ज करण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला होता आणि माननीय शरद पवार साहेब, डॉक्टर मनमोहन सिंग, पृथ्वीराज चव्हाण अशा फार मोठ्या नेत्यांनी त्या ठिकाणी बँक ऑफ कराड याचं मर्जर कोर्टात केस असताना बँक ऑफ इंडियामध्ये करायला फार मोठी मदत केली होती. आणि त्याचबरोबर 40,000 रुपयाचा विमा 1 लाखापर्यंत केला होता. हा एक इतिहास आहे ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. मेहताच्या किंवा भूपेन दलाल यांच्या स्कॅम मध्ये एका खाजगी बँकेला वाचवण्याकरता, कर्मचाऱ्यांना आणि ठेवीदारांना वाचवण्याकरता बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण घडवून तो एक योग्य मार्ग आहे हे मान्य केलं होतं आणि शिवाय ठेवीदारांचा विमा सुद्धा वाढवला होता. मुख्य गोष्ट अशी की बँक वाचली पाहिजे म्हणजे मग ठेवीदारांचा विम्याचा प्रश्नच येत नाही. मोदी सरकारचा आणि UPA सरकारमध्ये 2 सरकारमधला फरक हा आहे. मोदी सरकार बँकांना मारते, बँका संपुष्टात आणते आहे. UPA सरकार बँकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. होय, UPA सरकारांनी आणि पूर्वीच्या सगळ्या काँग्रेसच्या सरकारांनी बँका संकटात आल्यानंतर पब्लिक सेक्टर बँकांमध्ये त्याचं विलिनीकरण घडवून आणलं आणि होय ऑल इंडिया बँक एम्प्लॉईजने हे यशस्वीपणे केलेलं आहे. त्यामुळे सर्व आधीच्या सरकारांनी, विशेष करून काँग्रेस सरकारांनी या ठिकाणी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे की कर्मचारी आणि ठेवीदार यांना
पब्लिक सेक्टर बँकांमध्ये सामावून घेऊन अनेक मोठ्या मोठ्या खाजगी बँकांना सामावून घेतले पब्लिक सेक्टर बँकांनी. आणि होय, काही कोऑपरेटिव्ह बँकांनी सुद्धा मोठ्या कोऑपरेटिव्ह बँकांनी सामावून घेतलेत. आणि त्याच्यात अव्वल दर्जाचा नंबर येतो सारस्वत बँकेचा. सारस्वत बँकेने जवळजवळ 9 किंवा 10 बँकांना सामावून घेतलंय, म्हणून तिथले ठेवीदार यांचा एकही पैसा बुडालेला नाहीये. पण आधीचा कालखंड आणि आताचा कालखंड, या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये आता आपदा में अवसर जो बघितला जातो हा, की ठेवीदारांना त्यांना एक इन्शुरन्सची रक्कम देऊन मोकळं करणं. बँक वाचली तर काय त्यांना वाईट वाटत नाहीये. त्यामुळे धडाधड बँका बुडतायत. महाराष्ट्रातल्या 500 सहकारी बँकांपैकी सुमारे 500, मी सांगतोय सुमारे 235 सहकारी बँका आज संकटात आहेत. गेले काही वर्ष 44 सहकारी बँका ज्या सेक्शन 35A मध्ये होत्या, त्या आता धडाधड त्याचे लायसन्सेस रद्द होत आहेत. आणि आता नवीन धोरणाप्रमाणे 5 लाखापर्यंतची रक्कम मिळते. मग प्रश्न शिल्लक राहतो 5 लाखाच्या वरच्यांचं काय. आणि त्यामुळे पीएमसीच्या निमित्ताने पीएमसीच्या ठेवीदारांनी जे प्रचंड चांगलं आंदोलन केलं आणि सरकारला एक नक्कीच इलेक्शनमध्ये धडा शिकता येईल अशा तऱ्हेने त्यांचा प्रचार होता. त्याचा परिणाम म्हणून आणि विरोधी पक्षांचा सुद्धा दबाव होता, म्हणून 1 लाखाचं इन्शुरन्स 5 लाखाचं झालं. त्याही ठिकाणी आपण सगळेच जण आंदोलनात होतो, पण 5 लाख इन्शुरन्स झाल्यानंतर आता 5 लाख माझे 1 कोटी रुपये असतील तर सरकार मला 5 लाख देऊन असं म्हणतंय की तुला वर्षे 95 लाख मिळणार नाहीत. 5 लाखावरच्या एकही पैसा तुला मिळणार नाही. तेव्हा आज जर संपूर्ण देशाचा विचार केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणते की आम्ही बँक बुडल्यानंतर ही 5 लाखाची रक्कम दिली तर आम्ही नाही म्हटलं तरी 80 ते 85% ठेवीदारांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करतो. पण मग उरलेले 10-15% जे इन्व्हेस्टर्स आहेत त्याची रक्कम किती होते हे जर आरबीआयचा अहवाल काढून बघितला तर असं चित्र दिसेल की 100 रुपयातले 50 रुपये हे असुरक्षित बनतात. आकडा सांगायचा झाला तर 1.5 लाख कोटी रुपये, 150 लाख कोटी रुपये या बँकिंग व्यवस्थेमध्ये असुरक्षित बनतात. ते सरकारच्या कायद्यान्वये असुरक्षित बनतात. प्रत्यक्ष कृती एखाद्या बँकेची बुडण्याची होईल, पण कायदा त्याला आणखीन मदत करेल की बाबा बँक बुडल्यानंतर 5 लाखाच्या वरची रक्कम मिळणार नाही. आणि अशी सगळ्या बँकांचा जर हिशोब केला तर ते 150 लाख कोटी रुपये होतात. आणि म्हणून प्रश्न असा निर्माण होतो, भारतात तुम्ही बँका वाचवण्याचा प्रयत्न करणार का बँक बुडवल्यानंतर 5 लाख रुपये येतो यासाठी कॉलर टाईट करणार. आणि मग 5 लाखाच्या वरच्या लोकांच्यासाठी काय, याची जर यादी काढली तर याच पंजाब आणि महाराष्ट्र बँकेमध्ये सुमारे 10,000 लोक ज्यांच्या ठेवी या एकूण ठेवीपैकी 15% ठेवी आहेत, पण ते 10,000 लोक आहेत ज्यांचे 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 2 कोटी आणि 1 कोटी असणारे सुद्धा एक 500 लोक निघतील. कारण का त्या संस्था आहेत, त्या गुरुद्वारा आहेत, हे महत्वाची गोष्ट आहे. हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे शीख मुलींच्या शाळा आहेत, गुरुनानक स्कूल आहे सायन्सची. या सगळ्या बाबींकडे आपण दुर्लक्ष करू शकतो का. बँक बुडल्यानंतर 5 लाख दिले, रस्ता बंद, असं होऊ शकत नाही. या ठिकाणी पीएमसी मध्ये एक मोठ्या फ्रॉडमध्ये आरबीआयचं अपयश, सरकारचं अपयश एवढं मोठं होतं ते झाकण्याकरता, एक मोठा स्कॅम झाकण्याकरता मुंबईच्या हायकोर्टामध्ये, मुंबईच्या क्रिमिनल कोर्टामध्ये केसेस चालू असताना आपण किती चांगलं काम करतो हे दाखवण्याकरता आरबीआयने अशा तऱ्हेची स्कीम तयार केली आहे. पुढचा प्रश्न असा आहे की जी युनिटी फायनान्स बँक निर्माण झालेली आहे त्यातला एक पार्टनर भारत पे पहिल्या दिवसापासून नाही तर गेले 3 महिने लडखडतोय. त्यांच्यामध्ये फाटाफूट आहे, त्यांच्यामध्ये आरोप आहेत आणि होय ते क्रिमिनल आरोप आहेत. आणि त्या ठिकाणी ती बँक आदर्श शंका व्यक्त होते, जर त्यांनी काहीच पैसा आणला नसेल, त्यांनी टर्म्स अँड कंडिशन्स पूर्णपणे केले नसतील तर पीएमसीचा सगळा जो काही माल आहे, सगळ्या ठेवी जवळपास 10,500 ते 11,000 कोटी या आंदण म्हणून देण्यात येत आहेत युनिटी फायनान्स बँकेला. आणि होय, पुन्हा असा जाचक नियम आहे की 5 लाखाच्या वरच्यांचं कुठलंही व्याज देता कामा नये 1 एप्रिल 2021 पासून. 1 एप्रिल 2021 पासून कोणाला व्याज मिळणार नाही आणि ते पुढची 10 वर्ष मिळणार नाही. 5 लाखाच्या वरच्या कुणाही ठेवीदाराला त्या युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत व्याज मिळणार नाही. आणि जे मोठे ठेवीदार आहेत
जवळजवळ 1200 ज्याला पतपेढ्या म्हणू आपण किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँका म्हणू, अशा 2,000-1,000 संस्था यांचे पैसे या पीएमसी मध्ये आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतपेढीचे पण पैसे आहेत. अनेक शाळा, हॉस्पिटल्स, गुरुद्वारा यांचे पैसे आहेतच. पण पतसंस्थांचा विचार करा किंवा मोठ्या संस्थांचा विचार करा. या सगळ्यांना 10-10 वर्ष थांबायला होतील. संस्था थांबू शकतील, पण एखादी व्यक्ती थांबू शकेल ज्याचं वय आज 70 वर्ष आहे, 10 वर्षामध्ये तो जिवंत नसणार आणि त्याच्या पैशाचं काय? त्याला व्याज तर मिळणार नाही, आणि त्याला व्याज मिळणार नाही हे जर हिशोबात घेतलं तर एकूण ठेवीदार त्याचा पैसा याचा 40% हेअर कट, म्हणजे 100 रुपयापैकी 40 रुपये पाणी सोडून 60 रुपये ठेवीदाराला मिळणार. त्यातले 5 लाख आत्ता लोकांना मिळणार, परंतु उर्वरित 5 लाखाचे वर्ष जे आहेत त्यांना 10-10 वर्ष थांबायला लागेल. म्हणजे जर व्याज केलं, त्याचा हेअर कट झाला, पूर्ण डिपॉझिट मिळणार नाही, आणि मिळेपर्यंत तो स्वर्गात पोहोचलेला असेल किंवा नरकात असेल, कुठे माहित नाही आपल्याला. आणि संस्थांचं काय होईल? ज्या पतसंस्था आज मुंबईमध्ये आहेत, ज्या पतसंस्थांमध्ये सर्वसामान्य भाजीवाला, सर्वसामान्य किराणा दुकानवाला आपले पैसे ठेवतो, तो ठेवीदार असतो, त्या पतसंस्था सहकार क्षेत्रातल्या नियमानुसार त्याचा स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आणि त्याचा CRR हा पंजाब आणि महाराष्ट्र मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवत होता, कारण का 1% व्याजदर जास्त होता. त्याच्या दृष्टीने ती गुंतवणूक होती. आणि आज ती सगळी गुंतवणूक 31 मार्च या दिवशी प्रत्येक पतसंस्थेला त्या गुंतवणुकीचं एक तरतूद करायला लागते. ती तरतूद मोकळी होईल आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून. ती तरतूद मोकळी होईल आणि त्या पतपेढीला त्या तरतुदीचे पैसे मोकळे करता येतील. परंतु त्याची जी गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक मात्र त्याच्यामध्ये पाणी सोडावं लागेल. आणि त्या गुंतवणुकीचं होईल काय? तर या युनिटी फायनान्स बँकेमध्ये 80% त्याचं कन्व्हर्शन काय होईल? शेअर्समध्ये होतील, बॉन्ड्समध्ये होतील. 7 वर्षाने म्हणे या युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचा IPO काढणार आहेत असं बिंद्राजी म्हणतायत. 7 वर्ष. आणि त्याच्यासाठी यांच्या ठेवी ह्या ऑलरेडी इक्विटी म्हणून कन्वर्ट करायचं. म्हणजे परवा आयडिया आणि वोडाफोन या संस्थेमध्ये भारत सरकारने त्यांची टॅक्स चोरी जी होती ती इक्विटीमध्ये कन्वर्ट केली. हा जसा एक अकाउंटिंग फ्रॉड आहे, तसंच सगळ्या पतसंस्था आणि सगळ्या संस्थांचे जे मोठ्या ठेवी आहेत या कंपल्सरीली त्याचं कन्व्हर्शन, त्याचं रूपांतर शेअरमध्ये करणं आणि IPO निघेल तेव्हा त्यांना इक्विटी शेअर देणं, अशा तऱ्हेची योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली. या योजनेला 11,000पेक्षा जास्त विरोध झालेला आहे लेखी स्वरूपात. आणि ही स्कीम तद्दन फसवणुकीची आहे. रिझर्व्ह बँक आमची फसवणूक करते, याकरता सगळ्या ठेवीदारांच्या संघटना आज मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये आपले अर्ज दाखल करतायत. आता मुंबईचं उच्च न्यायालय पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी बिलकुल ऐकलं नाही, कोणाचंच काही ऐकलं नाही. आता DICCने 90 दिवसात पेमेंट करा हे सांगितल्यानंतर सुद्धा या बँकेत ऑगस्ट 2021 नंतर आता 3 एप्रिल पासून 90 दिवसात पेमेंट होईल. अर्थातच ते एका आठवड्याच्या आत लोकांचे पैसे जमा झाले असतील, लोक काढून घेतील. 5 लाखाच्या पुढच्याला मिळणारच नाहीयेत, आणि ते मिळतील ते असे मिळतील जसं मी आता सांगितलं. त्यामुळे ही बँक, युनिटी फायनान्स बँक किती टिकेल? आता जर एकूणच युक्रेन आणि याचं युद्ध जर बघितलं, भारत सरकारमध्ये आता जी अर्थव्यवस्था संचालन करण्याची पद्धत बघितली, तर एक विधान इथे करायला हरकत नाही. ते म्हणजे भारतामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये निर्माण झालेल्या फिनटेक कंपन्या आणि NBFCs कंपन्या या मार्केटमधून गायब होत आहेत. मार्केटमधून या नवीन फिनटेक कंपन्या आणि NBFCs या गायब होत आहेत. ह्या लॉस मेकिंग प्रपोजिशन आहे, आणि हा मोठा एक काळजीचा प्रश्न आहे. आणि आता जी नवीन निर्माण होणाऱ्या बँका, यापैकी कोणत्या बँका धड आहेत? आणि त्यात ही NBFC जी आहे, ही इंडियन कंपनीज ऍक्टमध्ये निर्माण झालेली एक बँक आहे. याचं स्वतःचं बँकिंग अनुभव शून्य असताना, त्याचा भारत पे नावाचा पार्टनर आता डगमगत असताना,
स्वतःचे त्यांचं भांडवल त्यांनी आणलेलंच नसताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 3 तारखेपासून या बँकेला पूर्ण व्यवहार करायला देते आणि त्यांचं म्हणणं आम्ही डिजिटल बँकिंग करतो. हो करा तुम्ही, परंतु या पद्धतीने एक रोडमॅप आखून दिलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारने की सहकारी बँका जेव्हा संकटात येतील तेव्हा अशा तऱ्हेने जर एखादी बँक येत असेल तर त्याला आम्ही खाजगी स्मॉल फायनान्स बँकेचं लायसन देऊ आणि सहकारी बँकेला आम्ही त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतात त्याला अमलगमेट करून त्यांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू. प्रत्यक्षामध्ये 100 ₹60 मिळतील, 40 पाणी सोडायला लागेल. याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे पीएमसी बँकेचं विलिनीकरण आणि ठेवीदारांची शेअर होल्डर्सची प्रचंड मोठी फसवणूक स्वतः केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. हा खरं तर मोठा स्कॅम आहे. याविरुद्ध लढण्याकरता सगळ्याच ठेवीदारांच्या संघटना उभ्या राहतात. दुर्दैवाने बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना यांना भूमिकाच नाहीये. या देशातल्या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना त्या त्यांच्या पुरत्या आहेत. सहकारी क्षेत्रातल्या संघटना यांचं अस्तित्वच नाहीये. आणि ठेवीदार जे शिकलेले आहेत, जे सुशिक्षित आहेत, त्यांना असं वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी येऊन लढाई करेल. ते अजूनही हॉलिवूड आणि बॉलिवूड मधल्या हिरोंवरतीच अवलंबून आहेत, स्वतःच्या अकलेवरती अवलंबून नाहीयेत. हे असं का म्हणायला लागतं? अनेक चार्टर्ड अकाउंटंट आहेत, अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक लॉयर्स आहेत, अनेक अत्यंत चांगले चांगले लोक आहेत. त्यांना हे कळतं. त्यांना हे कळत नाही असं कोणीही समजण्याचं काहीच कारण नाही. परंतु प्रत्यक्षामध्ये लढाई करण्याकरता, स्वतःच्या पैशाचं संरक्षण करण्याकरता सुद्धा केंद्र सरकारने केलेला अन्याय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेला अन्याय, ठेवीदारांच्या पैशावरती बँका चालतात आणि बँका कशा पद्धतीने ठेवीदारांची फसवणूक करतात आणि आपला रेग्युलेटर, आपला सुपरवायझर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली कशी डोळ्यादेखत फसवणूक करतो हे समजून सुद्धा सुशिक्षित लोक जेव्हा पुढे येत नाहीत तेव्हा त्यांचं आर्थिक साक्षरता पण हे निश्चितच संशयास्पद आहे. सामान्य माणूस लढू शकत नाहीत. आज त्याचे 5 लाखापर्यंतचे पैसे आहेत, त्याला ते मिळतं, दिलासा मिळतो. याबद्दल एक चांगली गोष्ट म्हणून बोललं पाहिजे. या देशाचा जीडीपी वाढतो आणि अर्थव्यवस्था वाढते, त्यावेळेस निश्चितपणे एक मुद्दा निर्माण होतोय की जनतेचा पैसा बँकांमध्ये, मार्केटमध्ये सुरक्षित आहे का? LICचा IPO येतो तेव्हा LICचा पॉलिसी होल्डर त्याचे पैसे सुरक्षित आहेत का? त्याची सॉवरिन गॅरंटी राहील का? बँकांमधले पैसे बँकिंग व्यवस्थेमध्ये सुरक्षित आहेत का? राष्ट्रीयकृत बँकांचा खाजगी होणार आहे आणि त्याची विक्री होणार आहे, हा तर मोठा प्रश्न आहे. पण इथे सहकारी बँका 2100 सहकारी बँका 20 वर्षापूर्वी होत्या, त्या आता किती असाव्यात? त्या आता 700 किंवा 800 आहेत. गेल्या कुठे त्या बँका? मी मगाशी वर्णन केल्याप्रमाणे काहींचं टेक ओव्हर झालं, काही लिक्विडेट झाल्या. पण आता ज्या पद्धतीने बँका संपणार आहेत त्या ठिकाणी सहकार क्षेत्रांवरचा एक मोठा हल्ला. सहकार क्षेत्र नको, आता खाजगी क्षेत्र हवं किंवा त्याचं कन्व्हर्शन करणं, हा जो काही सरकारचा हल्ला आहे, या सरकारी हल्ल्याला इव्हन मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं नेतृत्व कशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळते हाही बघण्यासारखा प्रश्न आहे. कारण का अनेक सहकारी बँका सत्ताधाऱ्यांच्या अगदी जवळच्या आहेत. त्यामुळे सहकाराचं संरक्षण झालं पाहिजे. भ्रष्टाचाराचं संरक्षण बिलकुल होता कामा नये. पण सहकारी संस्थांमध्ये महाराष्ट्र मोठा आहे आणि तो होय, तो मोठाच राहायला पाहिजे. याकरता ज्याला कळतं, ज्याला वळतं त्याने पुढे यावं आणि केंद्र सरकारच्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या दादागिरीला उत्तर देण्याकरता ठेवीदारांना संघटित करणं, सहकार क्षेत्राविषयी प्रबोधन करणं, सहकार क्षेत्र सुधारण्याकरता काम करणं, हे या पीएमसीच्या निमित्ताने सांगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का आज पीएमसी याचं टेक ओव्हर अशा उत्पन्न होते, पण बाकीच्या 43 बँकांना कोणीही टेक ओव्हर करायला येऊ शकत नाही. अशा तऱ्हेची त्या बँकांची अवस्था आहे. 5 लाख देऊन झाल्यानंतर त्या बँकांमध्ये काहीही घेण्यासारखं शिल्लक नाही. त्यामुळे त्या बँकांचं लिक्विडेशन होईल आणि मग तिथे प्रश्न आहे 5 लाखाच्या वरच्या लोकांचं काय? तर त्या ठिकाणी जोपर्यंत ज्यांचे पैसे आहेत ते समोर येऊन लढायला तयार होत नाहीत तोपर्यंत त्याला वाचवण्याला कायदा सुद्धा येत नाहीये. अशा तऱ्हेची परिस्थिती आहे. आणि म्हणून सुशिक्षित ठेवीदारांनो, सुशिक्षित जागरूक जनतेने पहिल्यांदा जागरूक होणं आणि त्या खऱ्या अर्थाने जर साक्षर असतील तर संघटित होणं आणि स्वतःच्या कष्टाच्या पैशाच्या जपणीकरता होय कायद्याची लढाई करणं आवश्यक आहे. आणि ती लढाई आता जर नाही केली तर मग राजरोसपणे
DICCचे पैसे हे आपलेच पैसे आहेत. इन्शुरन्सचे पैसे संपूर्ण रकमेवर असतात आणि ते आपल्याला 5 रुपये देऊन फसवणूक करतायत. हा एक भाग. दुसरा भाग, जेव्हा एखादी बँक लिक्विडेट होते तेव्हा लिक्विडेशनचे प्रोसिड्स, त्यातून आलेली रक्कम ही DICC कडे जाते. म्हणजे आपले पैसे DICC आपल्याला देते, मेहरबानी करत नाही. पण बँक तर वाचत नाही आणि बँकेतून निर्माण झालेले प्रोसिड्स पुन्हा DICC कडे. म्हणजे DICC ठेवीदारांच्या पैशावरती एक व्यवसाय करते. हा क्रिमिनल भाग नाहीये वाटत लोकांना? हा गुन्हेगारीचा भाग वाटत नाही? ठेवीदारांच्या पैशावरती DICC एक व्यवसाय करते, ही परिस्थिती बदलायला नको? DICCचा मूळ रोल काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मूळ रोल काय? बँका कशा वाचवायचा हे सांगण्याच्या ऐवजी ते ठेवीदारांच्या पैशावर एक व्यवसाय करतात. आणि म्हणून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची नोंद घेऊन जर पुढे जायचं असेल तर PMCच्या निमित्ताने एक नवीन इतिहास निर्माण होतोय. आणि तो चांगला इतिहास असं म्हणता येत नाहीत, चांगला पायंडा असं म्हणता येत नाहीत. बँकिंग क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना काही समजतं त्यांनी पुढे यावं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी काही नीती आहे, भारत सरकारची जी काही नीती आहे, या नीतीला लगाम लावण्याकरता ही हडलपेची नीती आहे, ही दादागिरीची नीती आहे, हे लोकांच्या पैशाची लूट आहे, हे लक्षात घेऊन ते सांगणं. आणि न्यायालयामध्ये कायद्याच्या आधारे जर दाद मागायची असेल तर असंघटित ठेवीदारांनो संघटित व्हा. तुमच्या पैशासाठी तुम्ही नाही लढणार तर कोण लढणार? आणि म्हणून 5 लाखाच्या वरच्या ठेवीदारांचा आता प्रश्न आहे की जेव्हा दुसरी कुठलीही बँक तुम्हाला टेक ओव्हर करायला येणार नाही हे निश्चित आहे आणि तुमच्या पैशासाठी तुम्हाला कोर्टातच जावं लागेल. त्याकरता योग्य तो मार्ग निवडणं, याकरता संघटित होणं आणि साक्षर पण होणं हे फार आवश्यक आहे. हताश होण्याची काही गरज नाही. लढलात तर निश्चितपणे आपले पैसे सुरक्षित राहतील. PMC मध्ये गुरुद्वारा, हॉस्पिटल्स, शाळा यांचे कोट्यवधी रुपये आहेत आणि काही इंडिव्हिज्युअल खातेदारांचे सुद्धा कोट्यवधी रुपये आहेत. पण लढण्यासाठी मात्र हे लोक पुढे येत नाहीत. जे लढत नाहीत त्यांच्यासाठी कोण लढणार? जे लढतील त्यांना मात्र निश्चितपणे न्याय मिळू शकतो, अशी सुद्धा एक परिस्थिती उपलब्ध आहे. पण जे लढतील त्यांनाच घेऊन पुढे जावं लागेल. धन्यवाद. हा एक वेगळा विषय होता. बँकिंग क्षेत्रातला एक संकटाचा भाग आहे, विशेष करून सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मी तो हा विस्तृतपणे व्हिडिओ केला. तो आपल्याला आवडला असेल तर त्याचा प्रसार करा आणि प्रत्यक्षामध्ये संघटित होण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रला मदत करा. मॅक्स महाराष्ट्राचा व्हिडिओ गावोगावी जाऊ दे, सहकारी बँकांमध्ये जाऊ दे, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊ द्या. कारण का कर्मचारी संघटना या आपल्या फायद्याकरता लढतायत. त्या परवाच्या संपामध्ये देशासाठी लढत होते, पण ठेवीदारांसाठी त्या लढतात की नाही हे पण जर सिद्ध करायचं असेल तर या सगळ्या संघटनांना सुद्धा या लढाईमध्ये यावं लागेल. अशी परिस्थिती ठेवीदारांनी निर्माण करूया. आपण विसरूया नको की ठेवीदारांच्या पैशावरतीच बँका चालतात. मग ते कोऑपरेटिव्ह बँक असेल, ते खाजगी बँक असेल, ते राष्ट्रीयकृत बँक असेल, का ती विदेशी बँक पण असू शकते. आणि म्हणून ठेवीदारांनो जागे व्हा. आपल्या पैशाच्या संरक्षणासाठी आपणच एकत्र यायला पाहिजे. नाहीतर आपले पैसे हे सध्या अत्यंत अस्थिर आहेत, किंबहुना बुडण्याच्या मार्गावर आहेत. एवढंच सांगतो आणि थांबतो. संघटित व्हा आणि लढा. धन्यवाद.